भाजपचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार आता एका मातब्बर नेत्याला विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। महाजनांच्या विरोधात दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळू शकते, त्यामुळे गिरीश महाजनांच्या विरुद्ध खोडपेंचं मोठं आव्हान असण्याची दाट शक्यता आहे। संकटमोचकाला घेरण्याचा पवारांचा प्लॅन। पश्चिम महाराष्ट्रानंतर पवारांचा मोर्चा उत्तर महाराष्ट्रात। गिरीश महाजनांना खोडपेंचं आव्हान। लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी महायुतीला रोखण्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग सुरू केलंय। पवारांनी थेट भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेरमध्ये भाजपचा मातब्बर नेता गळाला लावला। भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपेंना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी त्यांनी डाव टाकलाय। खोडपे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे। त्यावेळेस पवारांच्या उपस्थितीत खोडपे प्रवेश करणार आहेत। आमच्या तालुका आणि जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे, चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही भाजपमधूनच एक उमेदवार आणतो, त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतोय, तर त्यांना संधी द्या। त्यांनी संधी देण्याचं कबूल केलं, म्हणून मग ते माझ्यापर्यंत आले, तर तसं ते बोलणं झालेलं आहे। अच्छा, तुम्ही उमेदवारी करणार? हो, करणार। मंत्री गिरीश महाजनांविरुद्ध? हो। दिलीप खोडपे कोण आहेत पाहूया। दिलीप खोडपे भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जळगाव जिल्ह्यातील मराठा नेता। जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1,40,000 मतं। दिलीप खोडपे हे गिरीश महाजनांना तगडं आव्हान देण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेसाठी शरद पवार मैदानात उतरले। पश्चिम महाराष्ट्रानंतर पवारांनी आता उत्तर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय। याची सुरुवात त्यांनी माजी मंत्री आणि भाजप आमदार जयकुमार रावलांच्या शिंदखेड्यापासून केली आहे। पवारांनी शिंदखेड्यामध्ये घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात रावलांचे कट्टर समर्थक कामराज निकम यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे रावलांना मोठा धक्का मानला जातोय। आता पवारांच्या रडारवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आलेत, त्यामुळे पुढच्या काळात पवार आणखीन कोणत्या मतदारसंघामध्ये मोहरे हलवतात त्याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।